नंदुरबार जिल्हा पोलीस दल मुख्यालयाच्या आवारात शहीदांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले। यावेळी जिल्हाधिकारी मिताली सेट्टी व पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते उपस्थित होते। धुळे बस आगारातील बहुतांश बसेसची दयनीय अवस्था झाली। या बसेस बंगालमध्ये टाकण्याच्या लायकीच्या असतानाही रस्त्यावरून धावत आहे। त्यामुळे बंगाल बसमधून होणारा जीवघेणा प्रवास थांबवण्यासाठी पुढील वर्षात 150 बसेस बंगालात टाकण्याचा निर्णय आगाराने घेतला। जळगाव जिल्ह्यातील मन्याड धरणाच्या लोकार्पणानंतर गत 49 वर्षात प्रथमच 21 किलोमीटर लांबीच्या पाटचारी दुरुस्तीसाठी 12.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। 350 मीटर लांबीची कामही पूर्ण झाले असून आवर्तनाचा प्रवाह थांबल्यानंतर पुन्हा 10 एप्रिल पासून कामाला सुरुवात होणार। पाटचारीच्या दुरुस्तीमुळे पाण्याची नासाडी थांबणार आहे। याचा थेट फायदा या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना होणार। नंदुरबार जिल्ह्यात 21व्या पशुगणनेचे उद्दिष्ट जिल्ह्याने मुदतीपूर्वच अर्थात 25 मार्च पर्यंत पूर्ण केले। या गणनेमध्ये नाशिक विभागात जिल्हा पहिला असून राज्यात 10वा ठरला। 959 गावांमध्ये व 1027 ठिकाणी भेटी देऊन प्रगणकांनी पशुगणना पूर्ण केली। धुळे नरडारा बोरविहीर रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांकडून जमीन संपादन करण्यात आली, परंतु शासनाने योग्य मोबदला दिला नसल्याने आपण शेत जमिनीचा ताबा देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत जमिनीचा ताबा देणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या। जळगाव जिल्ह्यातील तालुका चोपडा येथे शिधापत्रिकेवरील धान्य मिळवण्यासाठी लाभार्थ्याने केवायसी अनिवार्य केली। यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत आहे। यासाठी शुक्रवारी अडावदला जगदीश नगरात शिबिराचे आयोजन केले होते, मात्र यंत्रात बिघाड झाल्याने लाभार्थ्यावर माघारी परतण्याची वेळ आली। यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे तलावांच्या गाळ काढून त्यांचे पुनर्जीवन करणे, नाला खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार राबवण्यात यावी। गावातील तलावाच्या होणार पुनर्जीवन करण्यासाठी गाळमुक्त तलाव योजना सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेट्टी यांना देण्यात आले। धुळे येथे दूध उत्पादक पशुपालकांच्या जनावरांवर वेळीच उपचार व्हावेत, यासाठी शिंदखेडा तालुक्यातील मेथी व परिसरातील 5 गावांचा समावेश करून पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर केला। परंतु दवाखान्यासाठी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने 40 ते 50 हजार पशूंना वैद्यकीय सेवेपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठरली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आमेद या गावाला क्षयरोग मुक्त पंचायत अभियानाअंतर्गत बहुमान मिळाला। प्रथम महिला सरपंच रजनी सुरेश पाटील यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले।